आम्हाला अजिबात मान्य नाही। उद्धव साहेब जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल आणि इथं आम्ही असं चालू देणार नाही। खासदार झाल्यास महाविकास आघाडीच्या शिवसैनिकांच्या जोरदार यांच्या गावामध्ये पोलिंग एजंट सुद्धा नव्हते, शिवसैनिकांनी यांचं काम केलंय। काय झालं सांगा। लोकसभेचा हा विषय फक्त लोकसभेचा हा जो विजय आहे हा फक्त शिवसैनिकांचा काय झालं काय आता जाहीर करणं काय झालं जाहीर करणं हे आम्हाला मान्य नाही। कोणाची जाहीर केली? निकम साहेबांना डायरेक्ट तुम्ही जर भावी आमदार मानताय कोण म्हटलं? असे जर आम्हाला जर आमच्या नेत्यांचा आदेश नाही, आमच्या नेत्यांची जर एकत्र बैठक झाली, आम्हाला इच्छुकांना विचारलं, इच्छुक मी पण असू शकते आणि बाकीचे आमचे नेते पण असू शकतात। शिवसेना ही फक्त आंबेगाव तालुक्यात 70,000 मतदान हे शिवसैनिकांचं आहे आणि जर आघाडीत 91,000 मतदान बोला भाऊ। आज या ठिकाणी खरं पाहिलं तुम्ही बोला मोठे। आज आंबेगाव तालुक्यामध्ये खासदार अमोल कोल्हे यांचा सत्कार होता। या सत्कार समारंभामध्ये अमोल कोल्हे यांनी भाषणामध्ये भावी आमदार असा उल्लेख देवदत्त निकम यांचा केला। वास्तविक त्यांच्यापूर्वी भाषण करताना सुरेश भोर जिल्हा प्रमुख असतील, मी असेल, आम्ही स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून इच्छुक आहोत, परंतु जो आघाडी निर्णय घेईल तो आघाडीचा धर्म पाळून उद्या जे वरिष्ठ नेते मग उद्धव साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, सोनिया गांधी असतील, हे जो निर्णय घेतील तो आम्ही पाळणार होतो। पण आज या ठिकाणी जे त्यांनी उमेदवारी म्हणजे भावी आमदार म्हणजे उमेदवार जाहीर केला तो आम्हाला कोणाला मान्य नाही। जो वरिष्ठ निर्णय घेतील याचा अर्थ यांना वळसे पाटलांना आपण मदत करायची हे याच्यातनं सिद्ध झालेलं आहे। भविष्यामध्ये सुद्धा यांच्यावर आमचा विश्वास नाही, त्यामुळं जे वरिष्ठ निर्णय घेतील आमची बाजू आम्ही त्यांच्यापर्यंत मांडणार आहोत। याची तक्रार काय करणार का तुम्ही वरच्या कोणाकडे करणार? खासदार साहेबांनी जी चूक केली ती तक्रार उद्धव साहेब, पवार साहेब आणि राहुल गांधी यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत, कारण त्यांना तो अधिकार नाहीये। ते खासदार आहेत, ते पक्षाचे कुठले नेते नाहीयेत। पक्षाचे नेते उमेदवारी जाहीर करतात। आमचे उद्धव साहेब आहेत, त्यांची अजून बैठक झाली नाही आघाडीची, त्यामुळे यांना कुठलाही अधिकार उमेदवारी जाहीर करायचा नाहीये। शिरूर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या सत्कार समारंभासाठी आज मनसर या ठिकाणी मिरवणूक आणि सभा ठेवलेली होती। या ठिकाणी आम्ही आमचे सहकारी राजाभाऊ बानखेले ज्यांनी 2019ला विधानसभा लढवली, 60,000 मतदान विधानसभेला आंबेगाव विधानसभामध्ये झालं। आता या ठिकाणी आम्ही बैठकीमध्ये आम्ही जाहीर केलं, डॉक्टरांना आम्ही विनंती केली की तुम्ही लोकसभेला खासदार झालात, आंबेगाव तालुक्यातून तुम्हाला 93,000 मतदान झालं आणि या 93,000 मतदानामध्ये राजाभाऊंना विधानसभेला 60,000 मतदान पडलेलं होतं। 93,000तून 60,000 जर मतदान वजा केलं तर यांचं मतदान 33,000। त्याच्यामध्ये काँग्रेस, त्याच्यामध्ये आम आदमी पार्टी, त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पार्टी, त्याच्यामध्ये इतर बाकीचे घटक पक्ष हे त्याच्यामध्ये 33,000मध्ये आहेत आणि जवळपास 60,000 मतदान या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं आहे। त्यामुळं या मतदारसंघावर शिवसेनेचा हक्क हा प्रभावीपणे आणि अतिशय अग्रगण्याने आहे। आम्ही त्यांना विनंती केली, त्यांना म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही आमचा विचार करा। या ठिकाणी शिवसैनिक राजाभाऊंनी देखील जाहीर केलं की आंबेगाव तालुका आंबेगाव विधानसभेमध्ये शिवसैनिकाला तुम्ही आमदार करा आणि यासाठी तुम्ही जाहीर करा अशा प्रकारे। तर हे सगळं होत असताना त्यांनी गालातल्या गालामध्ये मिश्किलपणे डॉक्टर हसले आणि नंतर त्यांनी डायरेक्ट त्यांच्या भाषणामधून देवदत्त निकम यांना भावी आमदार अशा प्रकारची उपाधी दिली। पहिल्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी प्रचारामध्ये आक्रोश मोर्चापासून सगळे सहभागी झालेलो आहोत। निवडणुकीच्या काळामध्ये देखील आम्हाला अतिशय वाईट अनुभव आले, त्यांना पोलिंग एजंट मिळत नव्हते, त्यांना कार्यकर्ते ज्यावेळेस सभेला यायचे आम्हाला प्रचार साहित्य देखील त्यांनी दिलं नाही। त्यांचे तुतारीचे स्कार्फ आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात घालायचे, ते त्यांच्या घोषणा द्यायचे, बाकीचे देवदत्त निकमांची घोषणा द्यायचे, तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हेंना खासदार करण्याचा चंग बांधलेला होता आणि शेवटपर्यंत पूर्ण पुणे जिल्ह्यातील सगळे शिवसैनिक आमचे एकजुटीने त्यांनी काम केलं। शिवसेनेच्या आदरणीय पक्षप्रमुखांचा आदेश होता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या 2 पावलं पुढे जाऊन तुम्ही काम करा।
आणि आम्ही ते प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम केलं. पण ज्या पद्धतीने आता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देवदत्त निकम यांना भावी आमदार म्हणून त्यांना पुढच्या याच्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर हे आम्हाला शिवसैनिकाला बिलकुल मान्य नाही, आम्हाला हे पटलेलं नाही. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हा जो मांडलेला विचार हा पूर्णपणे चुकीचा आहे. शिवसैनिकाला तो कदापि मान्य होणार नाही आणि त्याचा परिणाम हा पूर्ण शिरूर लोकसभेला होईल असं मला या ठिकाणी वाटतं. काल आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब काल आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांची आमची बैठक झाली. डॉक्टरांनी देखील आम्हाला पक्षप्रमुख साहेबांनी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलं तुम्ही मतदारसंघाचा सर्व्हे करा, ज्या ठिकाणी ज्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं मतदान जास्त आहे अशा ठिकाणी शिवसेनेला आपल्याला जागा घ्यायच्या आहेत, त्यामुळे तुम्ही आग्रही राहा. आणि असं असताना या ठिकाणी डॉक्टर कोल्हे साहेबांनी जी उमेदवारी जाहीर केली ती शिवसेनेला बिलकुल पटलेली नाही, आम्हाला मान्य नाही. डॉक्टर साहेबांच्या बद्दल आम्हाला आदर आहे, परंतु त्यांनी जी आता जी घोषणा केली ती शिवसेनेचाच उमेदवार मिळावा यासाठी आम्ही आग्रह पक्षाकडे धरणार. डॉक्टर कोल्हे साहेब आम्हाला आपली विनंती कळकळीची, तुम्ही ज्या पद्धतीने देवदत्त निकम यांची उमेदवारी जाहीर केली ते आम्हाला शिवसैनिकाला बिलकुल पटलेली नाही. सेनापती बाळासाहेब ठाकरे काय सांगाल तुम्ही सभेत जाहीर केली त्यामुळे यामध्ये मुळात मी कुठली उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांचा जो भावी आमदार म्हणून आहे याला एक थोडीशी पार्श्वभूमी आहे, ही या मतदारसंघातल्या काही नेत्यांना ठाऊक आहे. दुर्दैवानं लगेच अजाण सुरू झाल्यामुळे मला थांबावं लागलं आणि त्यानंतर मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकलो नाही, त्यामुळे फक्त थोडासा गैरसमज झाला. या सगळ्या माणसांनी जीवाचं रान केलंय. मी भाषणातही त्याचा उल्लेख केला की जर शिवसैनिक या द्वेषानं लढला नसता तर ही निवडणूक शक्य नव्हती. हे केवळ आंबेगावमध्येच नाही तर हे जुन्नरमध्ये झालेलं आहे, आंबेगावमध्ये झालेलं आहे, खेडमध्ये झालेलं आहे, भोसरीमध्ये झालेलं आहे. आणि यामध्ये उमेदवारी जाहीर करण्याचा मला कोणताही अधिकार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेतील हा आम्हाला सगळ्यांना मान्य असणार. केवळ एक सभ्यता, राजकीय सभ्यता म्हणून अजाणसाठी जे थांबावं लागलं, या थांबण्याच्या पॉजमध्ये हा गैरसमज तयार झालेला आहे. कारण त्यामुळे पावसाच्या रिपरिपी मला पूर्ण त्याच्या संदर्भात बोलण्याचं जे होतं की हे बोलल्यानंतर हे बोलण्याच्या मागे एक पार्श्वभूमी, याच्यामध्ये मागे एका बैलगाडा घाटामध्ये जो उल्लेख केला होता त्यानंतर नेमका काय किस्सा घडला होता हा किस्सा खरं तर सांगायचा होता, परंतु लगेच अजाण सुरू झाली त्यामुळे मी थांबलो. हा किस्सा खाजगीत मी तुमच्याशी शेअर करतो, तुम्हाला त्याची खात्री पटेल. आणि मी समोर मी तुम्हाला ही सांगतोय की ही उमेदवारी महाविकास आघाडीचे नेते जे काही देतील, जो उमेदवार देतील हा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे. शिवसैनिकांनी जीव तोडून काम केले याची मला पूर्ण जाणीव आहे. या संदर्भातली महाविकास आघाडी घेतील, महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेतील तो 100% आम्हाला प्रत्येकाला मान्य. देवदत्त निकमांची उमेदवारी तुम्ही जी आता घोषणा केली ही उमेदवारी नाही, ही भावना जी कार्यकर्त्यांनी खालून जी व्यक्त केली. उद्या जर सुरेश नावाची जर चर्चा झाली तर उमेदवारी जर त्यांना टिकली जाईल तर खासदार म्हणून मतदारसंघात 100% महाविकास आघाडीचा घटक म्हणून मला ही गोष्ट बांधील आहे. महाविकास आघाडीचे नेते ज्या पद्धतीने हे जागा वाटप करतील हे 100% जो कोणी उमेदवार असेल, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेनेला उमेदवारी ही मिळणार आहे. जी निर्णय पक्षश्रेष्ठी देतील या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला आम्ही सगळेजण बांधील. त्यामुळे यामध्ये कुठलीही उमेदवारी जाहीर करण्याचा मला अधिकारच नाही. मी फक्त या भावना व्यक्त करत होतो आणि मी आपल्याला वारंवार फार जबाबदारीनं सांगतो. आपण सगळ्यांनी बघितलं की भाषण सुरू असताना अजाण सुरू झाली, अजाण सुरू झाल्यानंतर भाषण थांबवण्याचा एक संकेत असतो. हे भाषण थांबवलं आणि तो जो उल्लेख झाला होता तो उल्लेख कशासाठी झालाय
हा सांगण्यासाठीचा जो विलंब आहे याच्यामध्ये हा गैरसमज तयार झालेला आहे. याच सगळ्या माणसांनी जीव तोडून काम केलेलं आहे आणि हे मी स्वतः पाहिलेलं आहे. मी स्वतः अनेक ठिकाणी बोललेलो आहे आणि याची जाणीव मला कायम आहे. पण जागा 9 झाल्या. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांशी तुम्ही आता चर्चा करून मनोमिलन करणार का पुन्हा मतदारसंघात काम करण्यासाठी? याच सगळ्या माणसांनी कामं केलेली आहेत. त्यामुळे मला ही खात्री आहे की अगदी शेतकरी आक्रोश मोर्चापासून सुरेश भाऊंसारखा कार्यकर्ता शेतकरी आक्रोश मोर्चापासून खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत आहे, याची मला कल्पना आहे. जी गोष्ट आहे खरं तर आजच्या पावसामुळं हे संपूर्ण जर भाषण आहे, पुन्हा एकदा पाऊस नसताना या संदर्भातला जो एक सविस्तर संपूर्ण गोष्ट आहे, कारण आज अनेक गोष्टींचा खुलासा करायचा होता. परवा झालेल्या सभेमध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले, तर त्या अनेक प्रश्नांचा खुलासा करायचा होता. आणि केवळ मी वारंवार जबाबदारीनं सांगतो, मध्ये जो एक पॉज गेला, अजाण सुरू असल्यामुळे जो एक पॉज गेला, यामध्ये त्याचा खुलासा करायचा राहून गेलाय. आम्ही डेफिनेटली यामधला हा विषय सॉल्व्ह करू. कारण उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार मला नाही, तो पक्षश्रेष्ठी जाहीर करतील, महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून जाहीर करतील. आणि आता खरं तर एक फार महत्वाची गोष्ट घडतीये. महाविकास आघाडी म्हणून जेव्हा आपण लोकसभा निवडणूक लढवली, इंडिया आघाडी म्हणून लढवली, तेव्हा 158 जागा या महाविकास आघाडी पुढे आणि त्यामुळे महाविकास